अगदी थोड्याच वेळात 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। 10:55 झालेली आहेत आणि आता 11 वाजता या निकाल वाचनाला सुरुवात होईल। आरोपी प्रज्ञा सिंग ठाकूरसह सर्व आरोपी कोर्टात दाखल झालेले आहेत। स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता तर 100हून अधिक जण जखमी झाले होते। प्रज्ञा सिंग ठाकूरसह 7 आरोपींचा आज फैसला होणार आहे। न्यायालय काय निकाल देणार याकडे सगळ्यांच्याच नजर आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, सगळे आरोपी आता कोर्टात दाखल झालेले आहेत। 10:55 11 वाजल्यापासून निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे, काय अपडेट आहे? अगदी थोड्याच वेळामध्ये 5 मिनिटांमध्ये निकाल वाचनाला सुरुवात होईल। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये सर्व देशाचं लक्ष जे आहे ते या निकालाकडे लागलेलं पाहायला मिळते। सर्व आरोपी या सेशन कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। 5 मिनिटं केवळ राहिलेले आहेत। कोर्टरूममध्ये सर्व आरोपी असतील, दरम्यान सर्व अधिकारी सुद्धा आणि वकील वर्ग सुद्धा दाखल झालेला आहे, कारण सगळ्यांच्याच नजरा या निकालाकडे आहेत। खरं तर 7 आरोपी याच्यामध्ये आहेत ते संशयाच्या भोवऱ्यात आहेत। त्या सध्या जामिनावर जरी असले तरी त्यांच्यावरती आरोप हे आज निश्चित होण्याची शक्यता आहे। एकूणच या प्रकरणाची व्याप्ती जर पाहिली तर 2008 मध्ये हा मालेगावमध्ये स्फोट घडला होता। 6 जणांचा मृत्यू आणि 100हून जास्त जे काही जखमी नागरिक होते त्यांच्या सुद्धा नजरा ज्या आहेत त्या ठिकाणी लागलेल्या पाहायला मिळतात। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांची एक गाडी होती, या गाडीमध्ये हा बॉम्ब प्लान करण्यात आला होता अशा प्रकारची माहिती आहे। आणि या संदर्भात काही लेफ्टनंट कर्नल पुरोहित असतील आणि अनेक काही जण आहेत त्यांनी सुद्धा यामध्ये साथ दिली। वेगवेगळ्या प्रकारची ही खरं तर त्याच्यामध्ये सहभाग त्यांनी नोंदवला होता अशा प्रकारचा एटीएसने सुद्धा निर्णय दिला होता। एटीएसने त्यांच्या अहवालात म्हटलं होतं। यानंतर हा तपास एनआयकडे गेलेला आहे। मात्र एकूणच व्याप्ती जर याची पाहिली तर 17 वर्षांपासूनची आहे। त्यामुळे 17 वर्षांमध्ये अनेकांनी जबाब सुद्धा बदललेले आहेत। त्यामुळे यानंतर आता एकूण 1000 पानांचा हा निकाल असणार आहे। त्यामुळे एकूण किती मिनिटांमध्ये आणि किती तासभरामध्ये हा निकाल समोर येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र थोड्याच वेळात, आता 2 ते 3 मिनिटं राहिलेले आहेत, थोड्याच वेळात हा निकाल समोर येईल। लागवी एनआयएनं या सगळ्या संदर्भात मकोकाची कलमं हटवण्याची खरं तर शिफारस केलेली होती। स्वप्नील, आता या सगळ्या प्रकरणी तुम्ही जे म्हणताय की 1000 पानांचं हे निकालपत्र असेल, जे वाचन पुढच्या काही क्षणात आता सुरू होणार आहे। थेट वाचन करण्यास सुरुवात होईल। साधारणतः किती काळ याला अपेक्षित आहे? या क्षणी लाहोटी कोर्टात दाखल झालेले असतील। थेट निकाल वाचनाला सुरुवात होईल का? कशी असेल एकूणच रूपरेषा? या सगळ्याविषयी काही संकेत पोहोचतात का? की या संदर्भात अद्याप काही संकेत आलेले नाहीयेत। मात्र आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात जजमेंट सुद्धा आहे ते निकाल वाचण्यास सुरुवात होईल। मात्र एनआयएने जे या ठिकाणी मकोका काढण्यासंदर्भातलं एक त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, त्याच्यामध्ये UAPAचा जो गुन्हा आहे तो मात्र असाच ठेवलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे एकूणच या ठिकाणी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचे वकील असतील किंवा पुरोहित यांचे वकील असतील, इतर जे काही वकील आहेत त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय हा आम्हाला मिळेल अशा प्रमाणचं त्यांची देहबोली आणि त्यांची भाषाशैली या ठिकाणी पाहायला मिळते। त्यांचं वक्तव्य माध्यमांसमोर अशा प्रकारचं आहे, कारण आणि या ठिकाणी प्रत्येक आरोपी हे जेव्हा कोर्टात दाखल झाले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा स्मित हास्य होतं, जेणेकरून यातून असं एकंदरीत जोडले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।